जय शिवराय मित्रांनो रब्बी हंगाम 2024 करता अनुदानावरती बियाण्याचे अर्ज सुरू झालेले आहेत आणि याच्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा याची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो याच्यासाठी आपल्याला महाडीबीटी फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती यायचं आहे। mahadbt.maharashtra.gov.in गुगलच्या माध्यमातून आपण या ठिकाणी महाडीबीटी फार्मर स्कीम सर्च करून येऊ शकता। ज्याच्यावरती आल्यानंतर आपल्याला वापरकर्ता आयडी पासवर्ड किंवा आधार क्रमांकवरती OTP बायोमेट्रिकने आपण या ठिकाणी लॉग इन करू शकतो। लॉग इन केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं प्रोफाईल दाखवलं जाईल 100% भरलेलं आहे। याच्यामध्ये पिकाची माहिती वगैरे आपण भरलेली असणार आहे। याच्यामध्ये आपल्याला अर्ज करावरती क्लिक करायचं आहे। अर्ज करावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विविध बाबी दाखवल्या जात आहेत। कृषी यांत्रिकीकरण, सिंचन साधने सुविधा, बियाणे औषधे खते, फलोत्पादन, सौर कुंपण। याच्यामध्ये आपल्याला आता बियाणे औषधे खते साठी अनुदानासाठी अर्ज करायचा आहे। याच्या बाबी निवडावरती क्लिक करायचे। याच्यामध्ये आपला तालुका, गाव, सर्वे नंबर दाखवला जाईल। आपले सर्वे नंबर एकापेक्षा जास्त असतील तर आपल्याला सर्वे नंबर याच्यामध्ये निवडायचा आहे। गाव आपलं असेल वेगवेगळे, गावात जमीन असेल तर गाव निवडायचे आहे आणि ज्या गावासाठी जे पीक आपल्याला या ठिकाणी असेल ते पीक आपल्याला या ठिकाणी पुन्हा निवडता येणार आहे। याच्यानंतर प्रमाणित बियाण्याचं वितरण, बियाण्यासाठीचा अर्ज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे। कोणत्या पिकासाठी आपल्याला बियाण्यासाठी अर्ज करायचे ते पीक आपल्याला याच्यामध्ये निवडायचे आहे आणि आपण निवड केलेल्या गावानुसार जे बियाणं असेल ते बियाणं आपल्याला याच्यात दाखवलं जाईल। याच्यानंतर प्रमाणित बियाण्याचं वितरण आणि जे पीक प्रात्यक्षिक आहे हे दाखवलं जाईल। याच्यामध्ये प्रमाणित बियाण्याचं वितरण। याच्यानंतर आपल्याला वाण निवडण्यासाठी दाखवलं जाईल जुने वाण, नवीन वाण। आता जुन्या वाणाच्या अंतर्गत कोणती वाण आहेत ही आपल्याला या ठिकाणी दाखवली जातील। याच्या अंतर्गत नवीन वाहनं जी असतील ते आपल्याला या ठिकाणी दाखवले जातील। आपल्याला जुनं वाण निवडायचं असेल तर जुनं निवडू शकता, नवीन निवडायचं असेल तर नवीन निवडू शकता। याच्यामध्ये वाण निवडण्याचे आपल्याला ऑप्शन आहे आणि वाण जर उपलब्ध नसेल तर जे वाण उपलब्ध असेल ते वाण आपल्याला या ठिकाणी दिलं जातं। आपल्याला हवं असलेलं वाण आपल्याला याच्यामध्ये सिलेक्ट करायचं आहे। आपलं एकूण क्षेत्र या ठिकाणी दाखवलेलं आहे। आपल्याला किती क्षेत्रासाठी बियाण्याचा अर्ज करायचा हे आपल्याला याच्यामध्ये निवडायचं आहे। आपण जेवढे क्षेत्रासाठी अर्ज करण्यासाठी निवडू तेवढ्यासाठी असलेलं उपलब्ध होणारं बियाणं आपल्याला या ठिकाणी दाखवलं जाईल। आता हेक्टरी 75 किलो हरभऱ्याचं बियाणं दिलं जातं, त्याच्यासाठी आपल्याला या ठिकाणी 75 किलो दाखवलं जात आहे। बियाणं जर उपलब्ध नसेल त्या वाहनाचं तर दुसरं बियाणं मला चालेल अशा प्रकारची पूर्वसंमती त्या ठिकाणी द्यायची आहे आणि जतन करावरती क्लिक करायचं आहे। आता जतन करावरती क्लिक केल्यानंतर आपण जी काही बाब निवडलेली ती जतन होईल। दुसरी बाब किंवा दुसरं बियाणं आपल्याला याच्यामध्ये निवडायचं असेल तर आपण ते निवडू शकता। त्याच्यासाठीचे ऑप्शन आपल्याला दाखवले जाईल। जर दुसरी बाब निवडायची असेल तर आपल्याला येस करायचं आहे। जर दुसरी बाब निवडायची नसेल तर आपण याला नो करू शकता। नो केल्याबरोबर आपली ही बाब या ठिकाणी जतन होणार आहे। आता आपली बाब जतन झालेली परंतु अर्ज सादर झालेला नाही, अर्ज सबमिट झालेला नाही। याच्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला अर्ज करावा लागणार आहे। याच्यासाठी अर्ज सादर करावरती आपल्याला क्लिक करायचं आहे। मुख्य पृष्ठावरती अर्ज सादर करा दाखवलं जाते। याच्यामध्ये पहावरती क्लिक करायचं आहे। आपल्याला जेवढ्या पसंतीच्या बाबी ते एकत्रितपणे निवडून अर्ज सादर करा अशा प्रकारे दाखवलं जाईल। याच्या पहावरती क्लिक केल्यानंतर आपण ज्या काही बाबी निवडलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी दाखवल्या जातील। आता एक ठिकाणी आपण PVC पाईप आणि बियाणं निवडलेलं आहे, याच्यामध्ये प्राधान्यक्रम द्यायचा आहे। या योजनेच्या अटी शर्ती आपल्याला मान्य आहेत अशा प्रकारे टिक करायचे आणि अर्ज सादर करावरती क्लिक करायचे। आता जर 2024 साठी आपण अर्ज केलेला नसेल, पेमेंट केलेलं नसेल तर आपल्याला पेमेंटच्या गेटवरती रिडायरेक्ट केलं जाईल। ₹23.60 पेमेंट करावं लागेल आणि जर आपण यापूर्वीच अर्ज करून पेमेंट केला असेल तर डायरेक्टली आपला हा अर्ज सबमिट झालेला आहे। अर्ज आपल्याला मी अर्ज केलेल्या बाबीच्या अंतर्गत दाखवला जाणार आहे। मोबाईलवरती एक SMS पाठवला जाईल। आपला अर्ज सक्सेसफुली सादर झालेला आहे। अर्जामध्ये आपल्याला हा अर्ज या ठिकाणी दाखवला जात आहे। याची लॉटरी लागल्यानंतर आपल्याला SMS द्वारे कळवलं जाईल। पुढे लॉटरीमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या माध्यमातून टोकन दिले जातात आणि या बियाण्याच्या बॅगचं वितरण केलं जातं। याच्याबद्दलची पुढची जी काही प्रक्रिया असेल, लॉटरीचं जे काही अपडेट असेल त्याबद्दल आपण वेळोवेळी माहिती घेणार आहोत। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।